नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या प्रकरणातील यापुढील पत्रव्यवहार आपण अभ्यासत आहोत. पत्रव्यवहाराचा विषय असणार आहे सभासदांशी पत्रव्यवहार. या अंतर्गत अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका सहकारी संस्थेच्या सचिवाकडनं संबंधित सभासदांना त्या ठिकाणी दिली जाते. याच अनुषंगाने हा पत्रव्यवहारात आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. पत्रव्यवहार करताना पत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला गजानन सहकारी बँक मर्यादित किंवा गजानन नागरी सहकारी बँक मर्यादित 216 स्टेशन रोड वर्धा 442-001 यांचा ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे. gajanan@gmail.com या पद्धतीने आपल्याला पत्राचा शीर्षक यामध्ये नमूद करायचे. सहकारी संस्था की जी गजानन नागरी सहकारी बँक म्हणून कार्यरत आहे. दूरध्वनी क्रमांक डाव्या बाजूला या ठिकाणी नमूद करायचं आहे 07152-244-550 या प्रकारचा दूरध्वनी क्रमांक नमूद करायचा आहे. उजव्या बाजूला दिनांक या ठिकाणी नमूद करायची आहे. ही दिनांक देखील तुम्ही नमूद करू शकता. साधारणतः 18 सप्टेंबर 2021. अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना. यामध्ये आपण सभासदांकरिता ही सूचना पाठवत आहोत. सभासदांकरिता ही ज्या पद्धतीने तुम्हाला पत्राचा आराखडा समोर दिसतो आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या प्रकारचा आराखडा तुमच्या वहीमध्ये देखील नमूद करायचा आहे. सर्व सभासदांना कळवण्यात येते की आपल्या बँकेची 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, आता यामध्ये वार काय असेल, साधारणतः वार कुठलाही असेल तर सभा मंगळवार दिनांक साधारणतः या ठिकाणी 17 सप्टेंबर म्हटलं आहे. तर या ठिकाणी आपण पुढील तारीख कुठलीही घेऊ शकतो. मंगळवार दिनांक साधारणतः 28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे ही विनंती. म्हणजे या माध्यमातून सहकारी संस्थेकडनं, सहकारी जी बँक आहे की जिच्याकडनं सभेची सूचना सभासदाला दिली गेली आहे की 28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी ठीक 3 वाजता सभेचं आयोजन केलेलं आहे, तरी सर्व सभासदांनी वेळेमध्ये उपस्थित राहावं या प्रकारची सूचना सभासदांना कळवण्यात आलेली आहे. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेची जर आपण यादी किंवा कार्यक्रम पत्रिकेचा जर आपण या ठिकाणी उल्लेख केला तर या ठिकाणी आपल्याला जे सभेमध्ये चर्चेले जाणारे विषय आहेत त्या सर्व विषयांची या ठिकाणी क्रमवारी दिलेली आहेत की कोणकोणते विषय या ठिकाणी हाताळले जातील. त्यातील पहिला विषय आपण जर बघितला तर मागील अधिमंडळ वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचं वाचन करणं किंवा हे त्या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यानंतर दुसरा विषय असणार आहे सन 2020-21च्या नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रकाला मान्यता देणं. म्हणजे मागील वर्षाच्या नफा तोटा पत्रक असेल, ताळेबंद असेल की ज्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट म्हणूयात, यांना मान्यता देणं असेल. सन 2020 किंवा 21-22 सन 2021-22 सालाकरिता खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणं. म्हणजे 2021-22चं जे काही वर्ष आहे, आर्थिक वर्ष आहे, याच्या खर्चाला मान्यता देणं, याला किती खर्च अपेक्षित आहे त्या अनुषंगाने खर्चाच मान्यता देण्याचाही ठराव त्यामध्ये संमत करण्यात येणार आहे. सोबतच दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार नफा वाटणीस मंजुरी देऊन लाभांशाची घोषणा करणं. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी नफा मिळवल्याच्या नंतर लाभांश वाटप करण्यात येतो. मग त्या लाभांशाचाही जी टक्केवारी आहे, लाभांश देखील किती सभासदांमध्ये वितरित करायचा, याही प्रकारचा उल्लेख, याही प्रकारच्या विषयावरती चर्चा घडवून आणण्याचं काम या अधिमंडळाच्या सभेमध्ये, वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. सोबतच सन 2020-21 करिता हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणं. आता 2021-22 म्हणूयात, यामध्ये सन 2021-22 करिता हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणे. म्हणजे सहकारी संस्थेच्या आर्थिक हिशोबांची तपासणी किंवा आर्थिक हिशोबांची जी
काय म्हणूयात की त्याचं व्हेरिफिकेशन म्हणूयात, त्याचं सत्यापन आहे ते करण्याकरिता, हिशोबांची पडताळणी करण्याकरिता हिशेब तपासणीसाची नेमणूक केली जाते. त्याकरिता देखील या प्रकारचा विषय सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त होणाऱ्या संचालकांच्या जागी नवीन संचालकांची निवड करणे. सहकारी संस्थेमध्ये जे संचालक रिक्त झालेत किंवा संचालक जे निवृत्त झाले असतील किंवा जे संचालक सहकारी संस्थेतनं बाहेर पडले असतील, अशा संचालकांच्या जागी नवीन संचालकांची नेमणूक करणं याही विषयावरती या सभेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठी योजनांवर चर्चा करणं. सहकारी संस्थेच्या ज्या काही अनेक योजना आहेत, शिल्लक रक्कम जी आहे की जिचा विनियोग कोणत्या कारणांसाठी करावा या प्रकारच्याही विषयावरती चर्चा करण्यात येणार आहे. म्हणजे सहकारी संस्थेकडे शिल्लक असलेला निधी तो योग्य कारणासाठी, संस्थेच्या विकासासाठी वापरायचं की आणखी इतरही कारणासाठी त्या ठिकाणी वापरायचं, या सर्व विषयांवरती चर्चा करण्याचं काम या सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये करण्यात येणार आहे. आणि हा एक कार्यक्रम पत्रिकेचा भाग म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहोत. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवरती चर्चा करणं. अचानक काही विषय असतील, अचानक काही सभासदांच्या काही मागण्या असतील, त्यांचे काही विषय असतील, तर त्यावरती देखील चर्चा करून आणण्याचं काम या वार्षिक सभेमध्ये करण्यात येणार आहे. या सर्व अनुषंगाने सभेची कार्यक्रम पत्रिका आपण यामध्ये लक्षात घेतली, ती थोडक्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर कळावे की ज्यामध्ये आपला विश्वासू श्री अजय राजाराम चव्हाण सचिव आणि सचिवांनी या प्रकारची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका सभासदांना कळवलेली आहे. मात्र कोणाच्या आदेशानुसार? संचालक मंडळाच्या आदेशानुसार. संचालक मंडळाच्या आदेशानुसार सर्व सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेची मांडणी ही सचिवांनी केलेली आहे की या गजानन नागरी सहकारी बँक मर्यादित यांचे जे सचिव आहेत श्री अजय राजाराम चव्हाण यांनी या प्रकारचं पत्र किंवा या प्रकारची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका तयार केली आहे की जी सभासदांपर्यंत पोहोचवण्याचं काम सचिवांकडून केलं जाते. तर निश्चितपणे या पद्धतीने अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते. निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांना या प्रकारची सूचना कशी सभासदांना कळवली जाते किंवा सभेमधील कार्यक्रम पत्रिका कशी आहे, त्यातील कोणकोणते विषय यामध्ये विचाराधीन असतात सभासदांच्या सभेमध्ये, हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात आलं असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील जो काही पत्रव्यवहार आहे तो अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.